पद्धतीचं मात्र या दोन संघादरम्यान हा खेळ निश्चिततेने पाहायला मिळणार आहे. यामध्ये तीन मात्र शंका नाहीये. जबरदस्त मॅच आहे. क्वार्टर फायनलची ही दुसरी मॅच मात्र पाहू शकतात आणि वरद विनायक स्पोर्ट अकलोली संघ काफलातून कामगिरी दिवसामध्ये झाली आहे. जबरदस्त कामगिरी केली गेली आणि त्याच्याच जोरावरती पाहू शकतात संघ पोचला गेलाय दुसऱ्या डावामध्ये. अर्थातच अजून एक लॉट पडणार आहे त्यासाठी तो दाखल झाला गेलाय. सुपर मॅग्निफिझम अफलातून न्यू संघर्ष बंगलापाडा, दुसऱ्या बाजूने आई गावदेवी माशिवलिबी. दोन दिग्गज संघ मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळी भिडतायत ना त्यावेळीचं बॅटल असतं ना ते अतिशय रंगतदार असतं जयेश. आणि ते बॅटल पाहायला खूप मजा येणार आहे. यामध्ये गिरीश तांबडे आणि हर्षद डबले आपण पाहू शकता. जय गिरीश तांबडेने कालच्या दिवसामध्ये बहारदार खेळ केला होता. 43 धावा. तदनंतर आपण पाहू शकता मला वाटते 25 अशा पद्धतीच्या धावा प्रत्येक डावामध्ये त्याच्या माध्यमातून येत होते. त्यानंतर पूर्वेश तांबडे देखील आहेत. त्यांचा खेळ देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकंदरीत दुसऱ्या बाजूने दुसऱ्या डावामध्ये विघ्नेश खरपडे जो सध्याच्या घडीला आपण पाहू शकतो बॉलिंग मार्क वरती सज्ज झाला त्याचा देखील खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला मॅचला सुरुवात होती आणि आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच किताब देखील वितरित करायचे. अर्थातच गिरीश पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून उडवलाय. पटका पॉवरफुल आहे आणि पहिल्याच बॉल वरती इरादे स्पष्ट केले की गिरीश तांबडे थांबणार नाहीये. बॉल सीमारेषा पार चौकारच्या. चला सुजल पवार आपण याचे मॅन ऑफ द मॅच किताब घ्यायला ज्याने शेवटचा षटक टाकला आणि कमी धावा खर्च केला तो सुजल. यावेळेस बॅटच्या राडार मध्ये आला. आता बॉल आतमध्ये थांबणार नाहीये. बॉल निघून गेला पुन्हा एकदा. गिरीश तांबडेचा हा तडाका. बॉल सीमारेषा पार चौकार. काय असतो जो मैदानाच्या आतमध्ये दर्शवला गेला प्रतिहल्ला आपण पाहू शकतात. गिरीश तांबडे नावाचं वादल मैदानाच्या आतमध्ये गुंगावायला लागलंय आणि प्रत्येक बॉलला आपण पाहू शकतात इथे कन्वर्ट केले जात आहे. 45 अर्थातच हिटमॅन शर्माचा जर्सी क्रमांक त्याने परिधान केला आणि त्याच पद्धतीची बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये पेश करतो गेले. सुजल पवार आले मॅन ऑफ द मॅच किताब तिकडे द्यायचे. अर्थातच ज्याने शेवटचं षटक टाकला आणि फक्त 3 धावा त्याने खर्च केल्या तो सुजल ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला मॅचच्या दिशेने देखील वळतोय. तिकडे गिरीश अफलातून समोरच्या दिशेला क्लासिक फटका आहे. जबरदस्त फटका. या स्पर्धेतील सर्वोत्तम फटका म्हणावा लागेल. बाउंड्री ग्राउंड क्लिअर झालाय गिरीश तांबडेच्या माध्यमातून. हा जबरदस्त क्वालिटी ब्रँड स्ट्रोक षटकार. जबरदस्त कामगिरी अफलातून पद्धतीची गोलंदाजी करत असताना विघ्नेश वरती केले आक्रमण आणि विघ्नेश एक लेदर खेळाडू आहे आणि त्याच्यावरती ते आक्रमण केले जाते. अर्थातच अब्सोल्युटली सुपर मॅग्निफिझम स्ट्राईक. विघ्नेश खरपडे आपण पाहू शकता यावेळेस चांगला बॉल आहे परंतु पंचांच्या दृष्टिकोनातून हा बॉल विशारावते वळतायत आणि वाईटचा सिग्नल त्यांच्या माध्यमातून पोहोचवला गेलाय. आता इकडे वाईट चेंडू आलाय. वाईटच्या मदतीने पाहू शकता धावसंख्येत वाढ होती आणि धावसंख्या साल एक फलकावरती 14 आकड्यावरती पोहोचलाय. 15 आकड्यावरती पोहोचलाय. एक वाईट धावती ऍड होईल
आणि 15 आकड्यावरती धावसंख्येचा आलेख निश्चिततेने पोहोचलाय. यावेळेस समोरच्या दिशेने पुन्हा एकदा गिरीश तांबडे नावाचा जप करीत हाही बॉल निघून चाललाय सीमारेषे पार. इथे गिरीश तांबडेचा तडाखा. षटकार 6. चार चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्येचा आलेख फलकावरती 21 आकड्यावरती पोहोचला गेलाय आणि अखंड बंगलापाडाकरांनी या गिरीश नावाला डोक्यावरती का घेतलंय त्याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दर्शवलं जात आहे. सॉफ्ट हँडने खेळलाय पहा. लक्ष खूप सुरेख पद्धतीचं पाहिलं मिळतं आणि त्याचमुळे एक सिंगल धावेचा कॉल तो झालाय कंप्लीट. आता हर्षद डवले काय भूमिका असेल. हर्षद डवलेच्या माध्यमातून शेवटच्या बॉलवरती आक्रमण केलं जाईल की सिंगल धाव घेतली जाईल ते देखील पाहायचंय. सातत्याने सराव आणि सरावाच्या जोरावरती आक्रमक रवैया जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश केली जाते. अफलातून आउटसाइड ऑफ स्टंप दडपण आलंय आणि तेच पावशिक त्यात लोअर पद्धतीचा चेंडू विशारावती वळतात. पुनश्च एकदा बाईटचा सिग्नल त्यांच्या माध्यमातून देखील दिला गेला आणि जबरदस्त कामगिरी पंचांच्या माध्यमातून गेल्या 5 दिवसामध्ये आपण पावशिक त्यात ती देखील केली आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं कौतुक करीन. सचिन असतील विशाल असतील तदनंतर या स्पर्धेचे जे आयोजकर्ते असतील त्यांचं देखील कौतुक असेल. शेवटचा बॉल आपटून टाकलेल्या बॉलवरती देखील पुन्हा एकदा वाईट चेंडू आला गेलाय. विघ्नेशच्या माध्यमातून लगातारचे 2 वाईट आलेत. विघ्नेश जर पाहिलं गेलं तर धावसंख्या फलकावरती 24 आकड्यावरती पाहायला मिळते आणि जबरदस्त कामगिरी इथे केली गेली. गिरीश ज्याने 21 धावा ठोकल्यात तो गिरीश पाहू शकतात प्रगतीपथावरती सध्याच्या घडीला. समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर उडवला गेलाय आणि लँड झाला सरळ. समालोचन कक्षाला अभिवादन देण्यासाठी हर्षद डवले ब्रँडेड स्टोक. बॉल सीमारेषा पार. षटकार. अफलातून कामगिरी देणार एक्स्ट्रा ऑर्डिनरी. ज्या कालच्या दिवसाची सुरुवात ज्या पद्धतीने या संघाने केली आहे त्याच पद्धतीची सुरुवात जयेश या षटकामध्ये देखील पाहायला मिळते आहे. तब्बली जर पाहिलं तर मागच्या षटकामध्ये 30 धावा कुठून काढल्या गेल्यात. तब्बली जर पाहिलं गेलं तर ज्या पद्धतीची गोलंदाजी केली जाते ना एकंदरीत विघ्नेश खरपडेची पिटाई धुलाई केली आहे. 30 धावा फलकावरती सध्याच्या घडीला जोडल्या गेल्यात. चिराग आपण पाहू शकतात खरपडे नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय. दुसऱ्या बाजूने गिरीश तांबडे आपण पाहू शकतात ज्याने अतिशय जबरदस्त बहारदार खेळ केला गेला आणि तो गिरीश हे ना वक्त देखता है ना सूरत देखता है ना मुहूर्त देखता है ये तो सिर्फ अपने टीम की जरूरत देखता है. आणि काय जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 30 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. आता इथनं अजूनही 2 षटकाचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस आउटसाइड लेग स्टंप आपण पाहू शकतात गिरीश स्टॉप करतोय. स्वतःच्या मनगटामध्ये ती ताकद आहे आणि तो दर्शवतोय की मी अजून हा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे आपल्या पॉपिंग क्रीज वरती आणि तोच मैदानाच्या आतमध्ये दर्शवतोय आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत स्मशान शांतता पोचली गेली आहे आई गावदेवी माजिवली बीज संघाच्या डगआउट मध्ये. परंतु इथनं खेळ अजूनही बाकी आहे. अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. स्लोवर 1 चेंडू होता त्या चेंडूवरती पाहू शकतात एक सिंगल धावेचा कॉल झालाय कंप्लीट आणि एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागतंय. एकेरीच्या मदतीने चुकी झाली आहे. हे चुकी झाली आहे. आता चुकीचं भुगतान डबल मध्ये झालंय. डबलचं रूपांतर तिहेरी मध्ये देखील केलं गेलंय. हा दबाव असतोय जयेश आणि तो दबाव मैदानाच्या आतमध्ये साफ दिसून येतोय आपल्याला. धावसंख्या 34 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 34 धावा सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जोडल्या गेल्यात आणि प्रेक्षक राजा दाटीवाटीनं पोहोचला. त्यांचं देखील मी व्हॉइस ऑफ केल्टन अजित पवार तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो आजची जर स्पर्धा पाहिली ना तर बालखडी गावातून ज्या स्पर्धेचं आयोजन केलं ना योग्यतेने आयोजन आहे आणि काय जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि त्या स्पर्धेला चारचान लावण्याचं काम खेळाडूंच्या माध्यमातून झालं गेलंय अफलातून. यावेळेस बॅटच्या राडार मध्ये आला फटका फसला गेलाय. चुकी घडणार नाहीये. मिस्टर हर्षद हा देखील बाद होतोय परंतु जी जबाबदारी सोपवली होती ती योग्यतेने पार पाडली आहे. हर्षद डवले बॅक टू दी डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन एअर खेळाडू बाद.
थँक्यू सो मच. संख्या 34 आकड्यावरती 34 धावा सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जोडल्या गेल्यात आणि नवीन बॅटर अर्थातच बंगलापाडा गावाचा हँडसम बॉय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अर्थातच बंगलापाडाचा वंडर बॉय निश्चित पूर्वेश तांबडे आपण पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला गेलाय आणि त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीचा खेळ आकारला जाईल हे देखील पाहूया. तोच पूर्वेश मैदानाच्या आतमध्ये चिरागच्या विपक्षामध्ये पहिलाच बॉल स्लॉक करण्याचा मानस फसला गेला. लाऊडली अपील केली गेली आहे आणि पंच सांगतायत की लेग स्टंप मिस करणारा बॉल आणि हाईट देखील जास्त होती आणि त्याचमुळे पंचांनी ती अपील फेटाळून लावली गेली आहे. मैदानाच्या बाहेर जे प्रेक्षक जोडले असतील आपण सांगतो निश्चित की इंस्टाग्राम वरती आपलं पेज आहे अर्थातच कॉमेंटेटर अजित पवार नक्कीच फॉलो करा. व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सपोर्ट तो देखील आपण करायचा आहे. यावेळेस समोरच्या दिशेने क्लासिक फटका एक्झिक्यूट करण्याचा मानस होता. बॉल वेगानं तिकडे फील्ड झालाय. एक सिंगल धावेचा कॉल तो झालाय कंप्लीट आणि तदनंतर एकेरीच्या मदतीने धावसंख्येत वाढ आणि धावसंख्येत साल 36 आकड्यावरती पोहोचला गेलाय. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत अद्यावत झालाय आणि 4 चेंडू अखेरीस आपण पाहू शकतात. धावसंख्या फलकावरती 36. यावेळेस श्रेष्ठांचा वेध. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. बॅटर आउट बाद. पाच चेंडूचा खेळ अद्याप धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकता 36 पोहोचली गेली आहे जरूर. त्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला देखील मिळत आहेत आणि त्याचमुळे धावांचा वेग तो झपाट्याने वेगानं वाढत होता. परंतु या षटकामध्ये आपण पाहू शकता त्यांना चिरागची तारीफ करतोय. 36 धावा सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जरूर जोडल्या गेल्यात. आपण पाहू शकतायत ना इथनं जर पाहिलं तर वाईट चेंडू आलाय. वाईट बॉल येतोय आणि वाईटच्या मदतीने पाहू शकता धावसंख्या फलकावरती निश्चिततेने पाहायला मिळते. अर्थातच 37 आकड्यावरती धावसंख्येचा आलेख जरूर पोहोचला गेलाय. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि त्यासाठी पाहू शकतात बॉलिंग मार्कवरती गोलंदाज. यावेळेस फ्लिक ऑफ द रिस्टने केलेला मानस पुन्हा एकदा अतिरिक्त बाउन्स तो आहे आणि त्याचमुळे पाहू शकतात पंचांनी अपील फेटाळून लावली गेली आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ अद्यावत झालाय आणि 2 षटकाच्या अगदी धावसंख्या फलकावरती पाहू शकतात 37-2. आता जे चित्र पहिल्या षटकामध्ये होतं धावा 30 होत्या या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 विकेट प्राप्त झाल्यात आणि धावा दिल्या 7. आता इथनं बाजी पलटेल का हे देखील पाहायचंय कारण धावसंख्या पूरक लागल्यात परंतु विघ्नेश करपडे सारखा खेळाडू देखील या संघामध्ये आहे आणि त्याच्या माध्यमातून देखील चांगला खेळ तो पाहायला मिळतोय. आता मध्ये कशा पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश केली जाते हे देखील पाहूयात. बघूयात कशा पद्धतीचा खेळ रंगतो. घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐकत राहा पाहत राहा आई गावदेवी बालखडे आयोजित कैलासवासी नितेश स्मृती चषक 2025 चा रणसंग्राम यू गया यू आया. घेऊया एक सुमधुर गीत लगेचच येऊया मैदानाच्या आतमध्ये. गिरीश पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेस समोरच्या दिशेने फटका क्लासिक आहे परंतु यावेळेस गिरीश बाद होण्याची आहे शक्यता आणि हा कमबॅक सुपर पद्धतीने केला गेलाय. इकडे पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन झालंय. कल्पेश तांबडे आपण पाहू शकतात आता दाखल झाले होते त्यानंतर दाखल होत आहेत समीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि बॉलिंग मार्कवरती पाहू शकतात गोलंदाज पियुष.
झाडावर बसलेला पक्षी फांदी आल्यावर कधीच डगमगत नाहीये. तो त्या फांदीवर नाही तर स्वतः ती पायातील मनगटावर विश्वास ठेवतोय आणि तोच विश्वास मैदानाच्या आतमध्ये आई गावधी माजिवली संघाने दर्शवला गेलाय. जरूर विघ्नेशवरती आक्रमण चढवलं गेलं परंतु त्याला पाठपुरावा करणं ही महत्वाची भूमिका होती आणि चिराज करपडेने ती भूमिका बजावली. त्यानंतर पियुष पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन झालंय परंतु इथनं अजून खेळ बाकी आहे. समीर जाधव जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि त्याच्या माध्यमातून खेळ पाहूयात. पहिलाच बॉल समीरने उडवलाय, फटका पुन्हा एकदा फसलाय. गेल्या पावली परतावं लागेल. तू चल मे आया, चल रे माझ्या मागल्या. विकेटचं पतन, बॅटर बाद, आउट. ची गोलंदाजी पियुष खापरेच्या माध्यमातून केली जाते ना. अफलातून सोनं किती महाग असलं ना तरी त्याला लोखंडाच्या तिजोरीमध्येच ठेवलं जातं. मित्रांनो, क्रिकेटमध्ये वेळ आणि खेळ बदलायला उशीर लागत नाहीये. बदलणाऱ्या खेळाला आणि बदलणाऱ्या वेळेला आपल्या मुठीत ठेवायचं असेल ना तर सतर्क सजग राहणं ही महत्वाची भूमिका असते आणि तेच मैदानाच्या मध्ये क्रिकेट आपण पाहू शकतात. पियुष खापरेच्या माध्यमातून पाहायला मिळते. लगातारच्या 2 चेंडूवरती लगातारचे 2 विकेट ते प्राप्त झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय दिवेश. यावेळेस गेल्या पावली फटका फसला. आता हॅट्रिक बॉल आहे आणि हॅट्रिक साजरी केली जाईल. अर्थातच पियुष खापरेच्या माध्यमातून लगातारचे 3 विकेट जल स्वरूपाने बाद केले गेलेत. अफलातून देणार एक्स्ट्रा ऑर्डिनरी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॅटर बाद, गेल्या पावली परत आहेत रिटर्न. केली आहे तो पियुष गडीला आपल्याला पाहायला मिळतोय. खेळण्याचा महाराज फटका तिकडे. चौथ्या बॉलवरती लगातारचा विकेट आला गेलाय. बॅटर बाद. हॅलो, थँक्यू सो मच. जबरदस्त कामगिरी आपण पाहू शकता. सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती पाहायला देखील मिळते आहे. अफलातून कामगिरी. लगातारच्या 4 चेंडूवरती 4 विकेट मिळवले गेले आहेत. अफलातून बॉलिंग मार्कवरती पियुष खरपडे आपण पाहू शकतात. यावेळेस चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे, सुरेख बॉल आपण पाहू शकतात. कंप्लीट झालाय. सुपर जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचमुळे पाहू शकतात धावसंख्या फलकावरती आकड्यावरती पोहोचली गेली आहे. सध्याच्या विकेटच्या पटलावरती पाहायला देखील मिळत आहेत. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती काय गोलंदाजी केली जाते हे देखील पाहूयात.
यावेळेस फटका बसला, पाचवा येईल का या षटकामध्ये आणि लगातारचे 5 आले गेले, 4 नंतर 1 डॉट नंतर 5. अफलातून कामगिरी आहे. एकंदरीत छत्री पावसाला थांबवू शकत नाही, परंतु पावसात थांबण्याचं धाडस ते नक्की देऊ शकतात. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. हॅलो चेक, हॅलो चेक. चला मॅचला सुरुवात होती. एकंदरीत पाहू शकतायत तब्बल आपण पाहत आहेत ना की धावांचं लक्ष ते ठेवलं गेलं. अर्थातच आपण पाहू शकतायत 18 चेंडूमध्ये 38 धावा आणि विघ्नेश जो असा पद्धतीचा बॅटर आहे ना की त्याच्या माध्यमातून या धावा होऊ शकतात, बनवू शकतोय आणि तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विघ्नेश आणि त्याच्या साथीनं आपण पाहू शकतायत अजय तांबडे आपण पाहू शकतात प्रगतीपथावरती सज्ज झालेत आणि त्याच्या माध्यमातून इथे आपल्याला जर पाहिलं गेलं तर हे षटक कंप्लीट केलं जाईल. विघ्नेश आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतात केवल सातवी आपल्याला पाहायला मिळतो आणि एकंदरीत 18 चेंडूमध्ये तब्बली पाहू शकतात ना जिंकण्यासाठी 38 धावांचं लक्ष ते ठेवलं गेलं आणि ते लक्ष कशा पद्धतीने कंप्लीट केलं जाईल हे देखील पाहूयात. मॅचला सुरुवात, पहिलाच बॉल फटका फसलाय जरूर आणि पहिल्याच बॉलवरती चुकी घडणार नाहीये. या मॅचची महत्वाची विकेट अर्थातच केवल सातवी ज्याने तिसऱ्या दिवसामध्ये बहारदार केला होता तोच केवल डगआउटच्या स्वरूपाने बाद होतोय.
ते देखील आहेत आणि संघाचे सर्वा देखील आहेत आणि त्यांचा संघ क्वालिफाय देखील झाला गेलाय. खूप साऱ्या शुभेच्छा असतील त्यांना देखील. बॉलिंग मार्कवरती पुनश्च एकदा समोरच्या दिशेनं पुनश्च एकदा फटका बसलाय. ज्या पद्धतीचा सिलसिला आधीच्या मॅच मध्ये चालू होता परंतु तिकडे चुकी झाली आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट आणि डबलला 4 धावा आहेत का तिकडे. किती धावा आहेत. 3 धावा. एकंदरीत 3 धाब्याने धावफलकात वाढ झाली आणि धावफलकाचा आलेख जर पाहिला तर तो पोचला गेल्या फलकावरती तब्बल आवश्यकता आहेत 3 आकड्यावरती. षटकातील 2 चेंडूचा खेळ अद्यावत झाला आणि 3 धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती पाहू देखील शकतायत आपण. आता इथनं चिरागने हा चेंडू खेळला त्यानंतर आपण पाहू शकतो विघ्नेश खरपडे स्ट्रायकिंग एंडकडे आलेत. विघ्नेश पहिलाच बॉल आउटसाइड डील एक्स्टम आहे आणि त्याचमुळे पाहू शकतायत ना की हा बॉल पंचाच्या दृष्टिकोनातून ग्राह्य धरला जाणार नाहीये. व्हाईट बॉल येतो आणि व्हाईट बॉलच्या मदतीने पाहू शकतात धावसंख्या फलकावरती निश्चिततेने पाहायला मिळते 4 आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 4 ही धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. 16 मध्ये 34 धावेची गरज अजूनही आहे. आपण पाहू शकतात फलकावरती धावसंख्येचा आलेख तो आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने न्यू संघर्ष बंगलापाडा संघ आणि दुसऱ्या बाजूने आई गावदेवी माजीवलिपी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस अजून एक चांगला बॉल आहे का. यस डेफिनेटली चांगला बॉल. इकडे जर पाहिलं तर बॅटर बीट झाले गेलेत. सुपर पद्धतीचा चेंडू आपण पाहू शकतात तो डिलिव्हर्ड झाला गेलाय. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 4 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. एक विकेट इकडे प्राप्त झाली आहे. मॅचची महत्वाची विकेट होती. केवळ त्याला बाद केले गेले. लेफ्ट हँडर बॅटर होता आणि तो तंबूच्या आशयाला परत आलाय. यावेळेस विघ्नेशच्या बॅटमध्ये चेंडू लागला नाहीये. चेंडू निघून गेला एका सिंगल धाब्यासाठी आणि त्याच्याकडनं देखील झाली आहे चूक आणि चुकीचं भुगतान करावं लागेल. बॉल गेला सीमारेषा पार. धावला असता तर चेंडू अडला असता. आल्या त्या 4 धावा. नशिबाचा हा चौकार 4. डीजे 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या फलकावरती पाहू शकतात 8 या अंकांवरती जरूर पोहोचली गेली आहे आणि जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या मध्ये पेशकश केली जाते. इथनं विघ्नेश आपण पाहत आहेत. यावेळेस श्रेष्ठांचा वेध महत्वाची विकेट या मॅचची गोल्डन विकेट ते देखील विघ्नेशला ठाऊक आहे. विघ्नेश बाद झालाय. बॅटर होतोय बाद. विघ्नेश बॅक टू दी डगआउट. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला गेलाय. चिराग आणि विक्रांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 2 विकेट प्राप्त झाल्यात आणि इथनं धाबा बनवेल कोण हा प्रश्नचिन्ह आहे आता. कारण जे 2 बॅटर होते त्यांच्याकडे ज्या अपेक्षा होत्या ना यावेळेस समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. फटका फसला गेलाय आणि हर्षद तिकडे आहे. चुकी घडणार नाहीयेत. विकेटचं पतन झालंय. इकडे देखील बॅटर बाद झालाय. शेवटच्या चेंडूवरती विकेटचं पतन. फटका फसलाय. 8 वर बसतायत या 3 विकेट. 8 ला 3.
वरद विनायक स्पोर्ट अकलोली संघ इनिंग ब्रेक मध्ये आपण यायचं. वरद विनायक स्पोर्ट अकलोली संघ आपण यायचंय. आपण लॉट्स टाकतोय. वरद विनायक स्पोर्ट अकलोली संघ आपण यायचंय क्विकली. आपला प्रतिनिधी पाठवायचा. वरद विनायक स्पोर्ट अकलोली संघ. चला या षटकानंतर आपण लॉट्स टाकतोय. अकलोली संघाचा प्रतिनिधी जॉईन व्हायचा. चालू सामन्यातील एक एक प्रतिनिधी तो देखील जॉईन आहे. फलक जर पाहिलं तर ते 8 आकड्यावरती पोहोचले गेले. षटकातील एक षटकाचा खेळ कंप्लीट झालाय आणि काय बहारदार खेळ न्यू संघर्ष बंगलापाडा संघाच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतोय. ना स्वतःसाठी ना पैशासाठी हा खेळ फक्त आहे आपल्या गावासाठी आणि दोन्ही संघ गावाच्या नावासाठी खेळत आहेत. अर्थातच आपण पाहू शकतात न्यू संघर्ष बंगलापाडा. दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतात अर्थातच आईगावदेवी माचिवली बी हा संघ देखील पाहू शकतात. यावेळेस बॅटच्या रिशमध्ये चेंडू आला नाही. फटका फसलाय जरूर. पूर्वेश तांबडे तिकडे चेंडू खाली येत आहेत आणि जीवांच्या आकांताने प्रयत्नाची पराकाष्ठा केली जाते. अर्थातच तब्बली जर पाहिल्या गेल्या तर 3 धाबा तिकडे पलून पूर्ण केल्या. 3 धाब्याच्या मदतीने धावसंख्या फलकावरती तब्बली पोहोचल्यात 11 अंकांवरती. 1.1 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि पूर्वेश तांबडे अफलातून पद्धतीची कामगिरी त्याच्या माध्यमातून केली जाते. ज्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये झाली तदनंतर पूर्वेश तांबडे निश्चित रफ्तार का सौदागर गतीवर स्वार होत असताना नियंत्रित गोलंदाजी कशा पद्धतीने करावी ना त्याचं उत्तम उदाहरण देणारा गोलंदाज पूर्वेश मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. 27 धाब्याची गरज आहे. जयेश धाबा बनवू शकते. धाबा होऊ शकते आहेत. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाही आहे. अशक्य गोष्टीमध्येच अशक्य शब्दामध्ये शक्य हा शब्द लपलेला आहे. आउटसाइड ऑफ स्टंप एकंदरीत आपण पाहू शकतो. एक चांगला बॉल पडल्यानंतर आतल्या बाजूने एकंदरीत आपण पाहू शकतात ना हा चेंडू मुवमेंट प्राप्त करतोय. दोन चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि धावसंख्येचा आलेख 27 या आकड्यावरती पोहोचला गेला. धाव मिळते 27 धावेची गरज. यावेळेस फटका फसला गेला. बॅटच्या रिशमध्ये चेंडू येतात परंतु फटका सातत्याने फसतोय. निर्जल सनी चेंडू पडला गेलाय. 2 धाबेचा कॉल तो झालाय कंप्लीट आणि 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पाहू शकतात पोहोचली गेली 13 आकड्यावरती. 9 चेंडू 25 धाबेची गरज. अजूनही 2 ते 3 मोठे फटके आले ना तर ही मॅच बनू शकते. ही मॅच होऊ शकते. या मॅच मध्ये पुनरागमन करू शकतात अर्थातच आईगावदेवी माजिवली बी संघ. कारण ज्या पद्धतीचे फटके खेचले जातात परंतु बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन पाहायला मिळत नाही आणि त्याच अनुषंगाने पाहू शकतात बॅटर तिकडे बीट होत आहेत सातत्याने. पूर्वेश पुनश्च एकदा यावेळेस कट होणारा बॉल बॅटची गोड चुंबन घेऊन चेंडू निघून गेला सर विकेट किपरच्या दास्तानमध्ये. विकेटचं बदल झालंय. बॅटर होतोय बाद. बसतोय हा 4था धक्का. 13 या धावसंख्येवरती. 13-4. तेरा ही धावसंख्या फलकावरती जोडली गेली आहे आणि जिंकण्यासाठी 9 चेंडू 8 चेंडू 25 धाब्याची गरज आहे. 2 चेंडूनंतर आपण लॉट्स टाकतोय याची देखील नोंद घ्यायची आहे. जी पहिली चिठ्ठी असेल ना ती अंबराई संघाच्या माफ करा पहिली चिठ्ठी बा असेल उर्वरित चिठ्ठी अंबराई संघा बरोबर केले. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि तब्बली धावा फलकावरती 13 आकड्यावरती जोडल्या गेल्या. 8 मध्ये 25 ची गरज आहे. 2 मोठे स्ट्रोक मॅच मध्ये पुनरागमन होऊ शकते. मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर आपण पाहू शकते दाखल झाले. अर्थातच आपल्याला पाहायला मिळत आहेत महेंद्र आणि दुसऱ्या बाजूने चिराग खरपडे आपल्याला पाहायला मिळतात. जो चिराग 1 डाऊनच्या स्वरूपाने मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. महेंद्रला इथून मॅचचा रिझल्ट बदलवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. प्रयत्नांची पूर्तता करावी लागेल. समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा माणूस इंटू द गॅपने फटका एक्झिक्यूट केलाय जरूर. बॉलला केलाय स्टॉप. तदनंतर 2 धावेचा कॉल झालाय कंप्लीट
आणि या डेफिनेटली विकेटचा बदल झालाय. लाऊडली अपील आणि ते अपील उचलून धरली आहे. दुसऱ्या धाब्यासाठी जात असताना बॅटर होतोय बाद. विकेटचा बदल. मिस्टर चिराग खरपडे बॅक टू दी डगआउट. 24 ची गरज. 7 चेंडू 24 धावेची गरज आहे. अर्थातच पाहू शकतात शेवटचा बॉल. पूर्वेश तांबडे आपण पाहत आहेत. शेवटच्या बॉलवर केलं आक्रमण. बॉल आतमध्ये थांबेल का? यस डेफिनेटली विकेटचं पतन झालंय. शेवटच्या बॉलवरती बसतोय. हा 6वा धक्का. विकेटचं पतन. आई गावदेवी माजविली बेस संघाचा हा धक्का क्रमांक 6. आपण लॉस टाकतोय. गोवर्धन भोईर, कॅमेरामॅन गोवर्धन भोईर. चिठ्ठी असेल ती बाय असेल. उर्वरित चिठ्ठी आई गावदेवी अंबराई ए संघाच्या विपक्षामध्ये खेळणारे याची देखील नोंद घ्यायची. एक चिठ्ठी काढ. वरद विनायक स्पोर्ट अकलेली संघ आपण पाहू शकतात अंतिम मॅच खेळण्यासाठी दाखल झालेत. विजयी संघ आणि आपण पाहू शकतात आई गावदेवी अंबराई संघाची मॅच ती असणार आहे याची देखील नोंद घ्यायची आहे. नेक्स्ट मॅच. सहा चेंडू 24 धावेची गरज. 4 मोठे तगडे स्ट्रोक इथे खेचावे लागतील आणि त्या इंटेन्शनने माइंड सेटने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करावी लागेल. आपण पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये खेळाडू देखील सज्ज आहे. आउटसाइड डी ऑफ स्टंप आहे. पंचांच्या दृष्टिकोनातून हर्षदचा हा बॉल वाईट आहे. वाईट बॉल येतो आणि वाईटच्या मदतीने पाहू शकतात अवसंख्य पलकावरती निश्चिततेने पुनश्च एकदा हर्षद मॅच मध्ये यावेळेस वेगवान ते तरार बॅट फील होती परंतु बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही आहे. हर्षद गतीवर स्वार, रफ्तार का सौदागर. एकंदरीत जर पाहिलं गेलं तर अफलातून गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाते. माजिवली बीज संघाला अगदी पराभूत करण्याच्या दिशेनं वाटचाल करतात. ज्या पद्धतीची बॅटिंग झाली तदनंतर पाहू शकतात कमबॅक 2 षटकांमध्ये चांगल्या पद्धतीचा आईगावदेवी माजिवली संघाच्या माध्यमातून झाला. लोअर फुल टॉस चेंडू आपण पाहू शकतात. अफलातून बॉल. गतीमध्ये परिवर्तन, पददालित्य, व्हेरिएशन पाहायला मिळते आणि त्याचमुळे प्रत्येक बॉल यशाच्या शिखराकडे नेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, जात असताना पाहायला मिळतोय. हर्षद पुन्हा एकदा प्रगतीपथावरती सज्ज झाले आणि त्यांच्या माध्यमातून पाहू शकतायत ना की 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या 15 आकड्यावरती पोहोचली गेली. 4 मध्ये 23. त्यावेळेस आपण पाहू शकतात फटका पसलाय जरूर. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत आणि चुकी करणार नाहीये. क्षेत्ररक्षण लाजवाब आहे. विकेटचं पतन. खेळाडू बाद. तीन 23. हर्षद पाहू शकतात बॉलिंग मार्कवरती सज्ज झाले. चांगल्या पद्धतीची कामगिरी त्यांनी केली आहे आणि पियुष खापरे मैदानाच्या आत दाखल झालाय. यावेळेस आपण पाहू शकतात जबरदस्त बॉल. मान्यवरांची मांदी आली. अर्थातच गोड व्यक्तिमत्व इथे उपस्थित झाले गेलेत. मोस्ट वेलकम, हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहू शकतात या गोड व्यक्तिमत्वाची उपस्थिती इथे नोंदवली गेली आहे. त्यांचं देखील स्वागत असेल. दरम्यान हा सुरेख बॉल आहे. अफलातून बॉल आहे. यावरती बॅटरला बीट केलं गेलं आपण पाहू शकतात. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्येचा आलेख आपण पाहू शकतात फलकावरती पोहोचला गेलाय 16 आकड्यावरती. 7 धक्के जरूर दिले गेलेत आणि धावसंख्या 16 आकड्यावरती पाहायला मिळते. नक्कीच इथे आपण पाहू शकतात ना. चला खेळ संपलाय 3 षटकांचा आपण पाहू शकतात आणि
मंचावर जी गोड व्यक्तिमत्व उपस्थित झाले गेले त्या स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. नक्कीच सन्माननीय आदरणीय अर्थातच